Hello students, today we are going to see one new topic, the golden touch. This is a story. Okay, so open your textbook, page number 66. बघा, the golden touch ही जी आहे ती काय एक स्टोरी आहे. त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स पहा कोण कोण आहेत. देर आर 4 कॅरेक्टर्स इन दिस स्टोरी. फर्स्ट इज अ किंग मिडास, देन मेरीगोल्ड, देन थर्ड इज अ stranger, and fourth one is a servant. Okay, here are given 2 scenes, scene first, scene second and scene third. There are 3 scenes. Okay, first we will see scene first. In this scene, King Midas is sitting in a dark cellar. He is counting his gold. बघा, पहिल्या सीन मध्ये काय दृश्य दिसते आपल्याला. किंग मिडास हा जो राजा आहे तो काय करत आहे, डार्क सेलर मध्ये म्हणजे अंधाऱ्या तळघरामध्ये बसलेला आहे. अँड ही इज काउंटिंग हिज गोल्ड. तो त्याच्याकडे जे सोनं आहे ते काय करत आहे, मोजत आहे. म्हणजे सोन्याची नाणी जी होती त्याच्याकडे ते तो काउंट करत आहे. बघा, किंग मिडास तो आपल्या स्वतःशीच बोलत आहे. पहा, व्हॉट अ गोल्ड, व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव. माझ्याकडे किती सोनं आहे पहा, खूप आहे. बट आय विश आय हॅड सम मोर. पण माझी अशी इच्छा आहे की मला अजून सोनं हवं आहे. देन अ स्ट्रेंजर एंटर्स. तिथे एक काय तो अनोळखी व्यक्ती येते. स्ट्रेंजर, हु आर यू असं तो विचारत आहे. स्ट्रेंजर सेज आय एम अ फ्रेंड. मी तुझा एक मित्र आहे. किंग सेज हाऊ डिड यू गेट इन. द डोर इज लॉक. दरवाजे तर सर्व बंद आहेत या रूमचे, मग तू आत कस काय आलास. स्ट्रेंजर सेड लॉक्ड डोर्स कॅनॉट कीप मी आउट. जरी दरवाजे बंद असतील तरी ते मला बाहेर ठेवू शकत नाही. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. यू मस्ट बी व्हेरी रिच. तुझ्याकडे इतकं सोनं बघून मला असं वाटतं की तू खूप श्रीमंत आहेस, तुझ्याकडे भरपूर सोनं आहे. किंग सेड बट आय वॉन्ट मोर. पण मला अजून हवं आहे. आय वॉन्ट टू बी रिचर. कारण मी श्रीमंत तर आहे पण मला सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. बघा काय म्हणतो, इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. तुला जे आता सोनं माझ्या समोर दिसत आहे ते मिळवण्यासाठी मला खूप वर्ष मेहनत करावी लागलेली आहे. त्यानंतर माझं एवढं सोनं काय झालेलं आहे, मी मिळवलेलं आहे. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली. पण मला काय करायचं आहे, हे सोनं एकदम आणि लगेच मिळवायचं आहे. स्ट्रेंजर से व्हाय डू यू लव्ह इट सो. तुला इतकं का आवडतं सोनं. किंग से व्हाय एव्हरीवन लव्हज गोल्ड. प्रत्येकाला सोनं आवडतं. इट मेक्स यू रिच. आणि ज्याच्याकडे सोनं जास्त ती व्यक्ती कशी असते, श्रीमंत असते. आय लव्ह टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. आणि मला काय आवडतं तर या अंधाऱ्या खोलीमध्ये बसायला खूप आवडतं आणि माझ्याकडे जे सोनं आहे त्याचं निरीक्षण करायला मला खूप आवडतं. स्ट्रेंजर सेड इन अ गार्डन आर फ्लावर्स गोल्डन सनशाईन दे आर फार मोर ब्युटिफुल. तो स्ट्रेंजर जो आहे तो सांगतो, राजाचं जे मत आहे की मला या खोलीमध्ये बसायला आवडतं आणि सोनंच पाहायला आवडतं. पण तो त्याला काय करतो, जाणीव करून देतो. राजा, तुझ्या बगीच्यामध्ये जी फुलं आहेत ती किती सुंदर आहेत. त्याचबरोबर गोल्डन सनशाईन, सूर्यप्रकाश, सोनेरी किरण किती सुंदर आहेत. त्याचबरोबर देर आर फार मोर ब्युटिफुल. याच्यापेक्षाही खूप सुंदर असं बघण्यासारखं तुझ्या बागेमध्ये खूप सारं आहे. सुंदर सुंदर फुलं उमललेली आहेत. त्याचबरोबर सोनेरी सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आणि हे कशापेक्षा सुंदर आहे तर या सोनं जे आहे, सोन्याची नाणी जी आहे तुझ्याजवळ त्याच्यापेक्षाही कितीतरी पटींनी सुंदर असं सर्व सौंदर्य, निसर्ग सौंदर्य तुझ्या बागेमध्ये तुला पाहायला मिळेल. किंग सेज नॉट टू मी. पण मला असं वाटत नाही. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. बघा, सोनेरी उपमा दिली म्हणून ते माझ्यासाठी सुंदर नाहीये, तर जे रिअल गोल्ड, खऱ्या सोन्यापासून जे बनलेलं आहे तेच मला खूप आवडतं. बाकी मला काही आवडत नाही. आय विश that everything I touch would turn to gold. माझी अशी इच्छा आहे की मी ज्या ज्या वस्तूला हात लावेन त्या सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या पाहिजे. स्ट्रेंजर सेज दॅट इज अ स्ट्रेंज विश. किती विचित्र तुझी इच्छा आहे. आर यू शुअर.
यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. तुला खरंच असं हवं आहे का की तू ज्या वस्तूला हात लावशील त्या सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या पाहिजे, असा तो स्ट्रेंजर त्याला विचारत आहे. किंग सेज, येस येस, बरोबर आहे. आय एम शुअर, मला खात्री आहे आणि माझी हीच जास्त इच्छा आहे की मी ज्या ज्या वस्तूला हात लावेन त्या सर्व सोन्याच्या झाल्या पाहिजे. एव्हरीथिंग मेड अप ऑफ गोल्ड, आय वुड बी सो हॅपी. आणि जर असं माझी इच्छा पूर्ण झाली तर सर्वात आनंदी मीच असणार आहे. स्ट्रेंजर से, देन यू शॅल हॅव युअर विश. तुझी जर इतकी तीव्र इच्छा आहे तर तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. जेव्हा तू सकाळी उठणार आहेस उद्या सकाळी, जेव्हा सूर्योदय होणार आहे आणि तू ज्या ज्या वस्तूला हात लावशील त्या सर्व सोन्याच्या होतील, असं तो सांगतो. किंग से, थँक यू सो मच ओ स्ट्रेंजर. मी तुझा खूप आभारी आहे कारण तू माझी इच्छा उद्या पूर्ण करणार आहेस. स्ट्रेंजर से, डू नॉट थँक मी. कृपा करून मला थँक्यू म्हणू नको. परहॅप्स यू विल बी सॉरी. पण अशी वेळ येणार आहे की कदाचित तुला मला सॉरी सुद्धा म्हणावं लागेल. किंग सेज, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. अशी कधीच वेळ येणार नाही कारण माझं हे जे स्वप्न आहे ते उद्या पूर्ण होणार आहे. बघा इथं फर्स्ट सीन संपलेला आहे. देन सीन सेकंड, इन द ब्रेकफास्ट रूम. बघा नाश्ता करण्याच्या रूममध्ये सेटवरती दिसत आहे आपल्याला नाश्त्याची म्हणजे ब्रेकफास्ट रूम आहे. त्याच्यामध्ये काय काय घडत आहे ते पहा. हिअर इज अ सर्वंट. सर्वंट सेज, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. मेरीगोल्ड सेज, गुड मॉर्निंग. वेअर इज द किंग. किंग, राजा कुठे आहेत. सर्वंट सेज, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. राजा सकाळी कुठे गेलेला आहे तर गार्डन मध्ये वॉक घेण्यासाठी गेलेले आहेत, फिरण्यासाठी गेलेले आहेत. मेरीगोल्ड सेज, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. मी त्यांची खूप वाट पाहत आहे. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. त्यांच्या बेडरूम मध्ये जे ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या सोन्याच्या झालेल्या आहेत. सर्वंट सेज, देअर ही इज इन द रोज गार्डन. राजा कुठे आहे तर रोज गार्डन मध्ये आहेत. मेरीगोल्ड, व्हॉट एव्हर ही इज डुईंग. ते काय करत आहेत त्या गार्डन मध्ये. सर्वंट सेज, ही इज टचिंग ऑल द रोजेस. नाव ही इज कमिंग धिस वे. ते काय करत आहेत बागेमध्ये जे जे काही रोज आहेत त्या सर्वांना ते टच करत आहेत आणि बहुतेक ते आता इकडेच येत आहेत. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. मी जातो आणि त्याचा काय करतो त्यांना त्यांचा ब्रेकफास्ट देतो. लिव्स. बघा किंग सेज, गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. त्याची मुलगी आलेली आहे राजाची तेव्हा तो म्हणत आहे गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. सी व्हॉट आय हॅव गॉट फॉर यू. बघ मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे असं ते मुलगीला म्हणत आहे. मेरीगोल्ड सेज, ओ फाईन येलो रोज. किती सुंदर पिवळ्या रंगाचं फूल आहे. स्मेल इट. मी त्याचा आता वास घेऊन बघते आणि ती तिच्या काय करते नाकासमोर ते फूल नेते. ओ इट हॅज नो स्मेल. पण या फुलाला तर वासच नाहीये, सुगंधच नाहीये. अँड द हार्ड पेटल्स हॅव पिक्ड माय नोज. आणि काय झाले तिच्या ज्या पाकळ्या आहेत कारण ते फूल कशाचं आहे सोन्याचं आहे त्यामुळं त्याच्या ज्या पेटल्स आहेत पाकळ्या आहेत त्या माझ्या नाकाला काय होत आहे टोचत आहेत असं ती म्हणत आहे. अँड शी स्टार्ट्स क्राईंग. आणि त्या टोचल्यामुळे ती काय करत आहे रडत आहे. किंग सेज, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. तू का रडत आहेस. इट इज अ गोल्डन रोज. हे तर सोन्याचं फुल आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन नाव. आता काय झालेलं आहे माझ्या बागेतील जी जी फुलं होती रोजची ती सगळी कशी झालेली आहेत गोल्डन रोजेस. मेरीगोल्ड सेज, आर दे ऑल लाईक दिस वन. सगळी फुलं अशीच आहेत का असं ती प्रश्न विचारत आहेत. किंग सेज, कम ऑन नाव, लेट अस हॅव आवर ब्रेकफास्ट. आता काय करूया ते सोडून दे, आता आपण काय करूया नाश्ता करूया. ओ मेरीगोल्ड सेज, व्हॉट्स द मॅटर, हॅव यू बर्न युअर माउथ. काय झालं तुमच्या तोंडाला भाजलं का खाताना. किंग सेज, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. नाश्ता करण्यासाठी ते राजाने काय केलं डिश मधला जो फिश आहे त्याला हात लावला त्यामुळे काय झालंय तो सुद्धा फिश काय झालेला आहे गोल्ड फिश झालेला आहे. आय मस्ट ट्राय अँड एग. ठीक आहे आता मी काय करतो अंड खातो म्हणून त्या अंड्याला एगला हात लावतो. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. ते अंड सुद्धा कशाचं बनलेलं आहे सोन्याचं बनलेलं आहे. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाव. आता मी काय खाऊ कारण मी ज्या ज्या वस्तूला हात लावते त्या सगळ्या कशा झालेल्या आहेत सोन्याच्या बनलेल्या आहेत.
त्यामुळे राजा पुढे प्रश्न पडतो, आता मी काय करू, आता मी काय खाऊ. मेरीगोल्ड सेज, टेल मी व्हॉट्स द मॅटर. मला सांगा नेमकं काय घडलंय. किंग सेज, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. आज सकाळी उठल्यापासून ज्या ज्या वस्तूला मी हात लावत आहे त्या सर्व वस्तू सोन्याच्या बनलेल्या आहेत. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग. त्यामुळे उठल्यापासून मी काहीही खाऊ शकलेलो नाही. मेरीगोल्ड सेज, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू. मी तुम्हाला काही मदत करू शकते का. मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. असं म्हणून ती काय करते, किंग राजाच्या दिशेने पळत येऊ लागते. किंग सेज, नो डोंट टच मी, कीप अवे. राजा तिला सांगतो, नो नो, तू माझ्याकडे येऊ नको आणि मला टच सुद्धा करू नको. मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. देन, ओ मेरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन. तू काय केलंस हे. मेरीगोल्ड हॅज टर्न इनटू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. ती मुलगी लहान असल्यामुळं जरी त्या राजाने सांगितलं की तू माझ्याकडे येऊ नको आणि मला स्पर्श करू नको, तरी सुद्धा मेरीगोल्ड काय करते, राजाजवळ जाते आणि त्याचा टच जेव्हा होतो तेव्हा ती सुद्धा काय बनते, सोन्याची बनते. द स्ट्रेंजर कम्स इन. बघा, म्हणजे ती सुद्धा एक सोन्याचा पुतळा बनते. देन किंग सेज, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड, so full of life, like a ray of sunshine, she is only a golden doll now. हे काय झालं, तू तर एक काय झालीस आता, सोन्याची भावली सारखी दिसत आहेस. द स्ट्रेंजर कम्स इन. तोपर्यंत तिथं कोण येतो, स्ट्रेंजर येतो. स्ट्रेंजर सेज, वेल फ्रेंड्स मिडास, व्हॉट डू यू से नाउ. आता मला सांग, आता तुला कसं वाटतंय. किंग सेज, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. मी जगातील सर्वात दुःखी आता काय झालेलं आहे, व्यक्ती झालेलो आहे. स्ट्रेंजर सेज, वाय, यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाउ. का, तुझीच तर इच्छा होती ना की तू ज्या ज्या वस्तूला हात लावशील त्या सर्व सोन्याच्या बनल्या पाहिजेत. मग आता तर तुझ्याकडे खूप सारं काय आहे, गोल्ड आहे, तरी सुद्धा तू अनहॅपी का म्हणतोस. किंग सेज, आय डोंट वॉन्ट धिस गोल्ड. मला असलं सोनं नकोय आता. आय वॉन्ट माय डॉटर, आय वॉन्ट टू ईट. मला माझी मुलगी जशी होती तशी हवी आहे. त्याचबरोबर खाण्यासाठी जे अन्न असतं ते मला सोन्याचं नको आहे, जसं रिअलमध्ये असतं अन्न तसंच हवं आहे. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन. माझ्या बागेतील जी फुलं आहेत त्यांचा सुगंध, त्यांच्या नाजूक पाकळ्या जशा पूर्वी होत्या तसंच मला पुन्हा हवे आहे. प्लीज टेक अवे धिस गोल्डन टच. कृपा करून तू काय कर, हा जो गोल्डन टच आहे तो परत घे. स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच. आता खरं सांग, तुला असं वाटतंय का की मी हा गोल्डन टच परत घ्यावा. किंग सेज, आय हेट इट, टेक इट अवे. मला ह्याचा खूप तिरस्कार वाटतोय, पटकन तू काय कर, हे पाठीमागं घे. स्ट्रेंजर सेज, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. आता याच्यासाठी तुला काय करावं लागेल, बघा, तुला आंघोळ करावी लागेल. कुठे, इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. तुझ्या बागेमधून जो ओढा वाहत आहे त्याच्यामध्ये तुला आंघोळ करावी लागेल. व्हेन दॅट इज डन, आणि जेव्हा हे होईल, ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. आणि काय कर, त्या ओढ्यातून पाणी आण एका भांड्यातून आणि काय कर, ज्या ज्या वस्तूवरती तो शिंपड, ज्या वस्तू तुला पूर्वीसारख्या हव्या आहेत, तेव्हा काय होणार आहे, ही विश परत येणार आहे आणि जशा त्या पूर्वी वस्तू होत्या तशाच तुला पुन्हा पाहायला मिळतील. देन सीन थर्ड, मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. मेरीगोल्ड अजूनही ती पुतळा बनलेली आहे सोन्याचा. तर किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. आणि राजा काय करत आहे, तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडत आहे. किंग सेज, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटर मेरीगोल्ड. मला सुरुवातीला किंवा पहिल्यांदा काय म्हणजे जसं तसं काय बनवायचं आहे, माझी मुलगी मला पूर्वीची बनवायची आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे, तिच्या अंगावरती पाणी शिंपडणार आहे म्हणतो आणि तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडते. मेरीगोल्ड कम्स अलाइव. ती जिवंत होते पुन्हा. व्हॉट आर यू डुईंग फादर. ती वडिलांच्याकडे बघते, तुम्ही काय करत आहात. यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या सगळ्या फ्रॉकवरती पाणी शिंपडलेलं आहे असं ती म्हणते. किंग सेज, लेट अस गो इन टू द गार्डन. चला आता आपण कुठे जाऊया, गार्डन मध्ये जाऊया. मेरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ किती सुंदर सकाळ आहे आजची.
मेरीगोल्ड से येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. चला आता आपण काय करूया, बागेतील सुंदर फुलं तोडूया. ही सेज कम अलॉंग देन मेरीगोल्ड, चल माझ्यासोबत. आय हॅव टू स्प्रिंकल धिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच. आपण काय करूया, ज्या ज्या वस्तूला मी टच केला होता आणि त्या सोन्याच्या बनल्या होत्या त्या सर्व वस्तूंवरती पाणी शिंपडूया. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. त्यानंतर आपण तुझ्यासाठी काही गुलाबाची फुलं आणूयात. ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. अशी सुंदर फुले ज्यांना सुगंध कसा असणार आहे, खूप सारा किंवा खूप छान सुगंध आहे, अशी फुलं मी तुझ्यासाठी आपण बागेतून घेऊन येऊया. हिअर एंड द स्टोरी. इथंच काय झालेलं आहे, ही स्टोरी संपलेली आहे. दिस स्टोरी इज अडॅप्टेड फ्रॉम अ प्ले बाय फिलिप वॉल्श. ही जी स्टोरी आहे ही कुठून घेतलेली आहे, फ्रॉम अ प्ले बाय फिलिप वॉल्श यांच्या प्ले मधून ही छोटीशी गोष्ट घेतलेली आहे. मुलांनो, ही गोष्ट तुम्ही सुद्धा पूर्वी ऐकलेली असेल. ठीक आहे, तुम्ही सुद्धा ही गोष्ट पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा. यूज द प्ले फॉर अ प्ले रीडिंग परफॉर्मन्स. ह्या नाटकाचे सादरीकरण करू शकता किंवा नाट्य वाचन सुद्धा करू शकता. परफॉर्म द प्ले, हे नाटक सादर करा. बघा याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, 4 कॅरेक्टर आणि सीन किती आहे, 3 सीन आहेत. तर तुम्ही काय करा, हे जे नाटक आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.